दौंड तालुक्यातील मिरवडी गावातली शेलार मेमानवाडी ही 800 ते 900 लोकसंख्या असलेली छोटीशी वाडी. पण ही वाडी आज महाराष्ट्रभरात चर्चेत आहे ती इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे. कधी काळी फक्त 10 विद्यार्थी संख्या असलेली ही शाळा आज 160 पटापर्यंत पोहोचलीय. ही केवळ विद्यार्थी संख्या नाही तर पालकांचा विश्वास आणि गुणवत्तेची ही कहाणी आहे. या शाळेतले विद्यार्थी अमेरिकेच्या नासा संस्थेला भेट देऊन आलेत. तसंच दिल्लीतील राष्ट्रपती भवन, NDA, IUCAA यासारख्या संस्थांनाही इथले विद्यार्थी गुणवत्तेच्या आधारावर जाऊन भेट देऊन आलेत. हे सगळं ऐकून आपल्या सगळ्यांचाच ऊर अभिमानाने भरून येतो. या शाळेतले विद्यार्थी जर्मन भाषा बोलतात. एवढंच काय, पहिली दुसरीची मुलं देखील कोडिंग करून स्वतःचं ऍप बनवतात. गेम खेळण्याच्या वयात हे विद्यार्थी गेम्स तयार करायला शिकलेत. हे सगळं आश्चर्य वाटावं असंच आहे. पण एक काळ असाही होता जेव्हा ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. भौतिक सुविधांचा अभाव होता आणि त्यामुळे विद्यार्थी उरुळी कांचन, अष्टापूर, राहू इथल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जायचे. पर्यायानं सरकारी शाळेची अवस्था चिंताजनक होत चालली होती. पण 2019 साली अमर खेडेकर आणि धनश्री खेडेकर या शिक्षक दाम्पत्यानं ही सगळी परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी पालकांच्या भेटी घेतल्या आणि शाळेत कोणते बदल अपेक्षित आहेत हे त्यांना समजावून सांगितलं. आणि तिथून सुरू झाला परिवर्तनाचा नवा प्रवास. गावातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने वर्गखोल्या, संगणक कक्ष झाले. प्रत्येक वर्गात कार्पेट देखील टाकलं गेलं. खेळाचं साहित्य उपलब्ध झालं आणि यातूनच उभं राहिलं जिल्हा परिषद शाळेचं आदर्श मॉडेल. जादूच्या पेटारातून जशा वेगवेगळ्या जादू निघतात तसंच या शिक्षकांनीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. संगीत शिक्षण, बोलक्या भिंती, रोबोटिक्स, डिजिटल भिंती, पीअर लर्निंग, इंग्रजीतून मुलाखती घेणं, स्टार ऑफ द मंथ यासारखे उपक्रम राबवले गेले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आज ही शाळा एक आदर्श बनली आहे. यावर्षी IUCAA आणि पुणे जिल्हा परिषदेच्या परीक्षेत 4 विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडले गेले. एक विद्यार्थिनी नासाला जाऊन आली. एक विद्यार्थी दिल्लीत जाऊन राष्ट्रपतींना भेटून आला. कॉम्प्युटर सायन्स हॅकथॉन स्पर्धेतही शाळेनं 3रा क्रमांक पटकावला. अमेझॉन कंपनीने दिलेल्या लॅपटॉप आणि टॅबच्या मदतीनं विद्यार्थी स्वतःचे गेम आणि ऍप्स तयार करतात. या शाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल वर्तमानपत्र आणि TV चॅनल्सने देखील घेतली. आज या शाळेत विकास लवांडे सर मुख्याध्यापक आणि 4 उपशिक्षक कार्यरत आहेत. आज ही शाळा मॉडर्न स्कूल म्हणून नावाजली जाते. ही फक्त शाळा नाही तर भविष्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वांगाने परिपूर्ण करण्याचा ध्यास घेतलेली एक प्रयोगशाळा आहे, जी इतर शाळांसाठी आदर्श ठरणार आहे आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात नवं पर्व निर्माण करणार आहे. शेलार मेमानवाडी म्हणजे बदल घडवणाऱ्या शिक्षणाची खरी ओळख.